श्रोते हो, सीमेवर चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मी आर.जे. कैलास आपल्या देशातल्या सर्व कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्य क्षेत्रातील सर्वच्या सर्व मान्यवरांना असे आवाहन करतो की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये देशातल्या जवानांप्रती, त्यांच्या शौर्याप्रती एवढंच नाही तर या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये एक भारतीय म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी काय काय केलं पाहिजे याबद्दलचे भाव आपण आपल्या आपल्या क्षेत्रामधल्या आपल्या योगदानामधून व्यक्त करा. आपण जर साहित्यिक असाल तर आपण देशप्रेमावर लिहा, आपण सैन्यांच्या प्रती आवर्जून लिहा, आपण ऊर्जा प्रेरणा देणारं असं लेखन करा. आपण जर गायक असाल तर या आजच्या परिस्थितीमध्ये आपण अशी सुंदर सुंदर गीतं गा आणि ती अनेक सोशल मीडियांच्या माध्यमातून व्हायरल करा की जेणेकरून आपल्या देशामध्ये जी काही पूर्वीची जशी आपण नेहमी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जी ऊर्जा, जे चैतन्य देशप्रेमाचं आपण दाखवतो, आपण जे देशाप्रती कृतज्ञतेचे भाव व्यक्त करतो, तसं अगदी चैतन्यमय, उत्साही आणि आनंदाचं जे वातावरण आहे ते संपूर्ण देशामध्ये निर्माण व्हावं. कारण श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की साहित्यिकांकडं लेखणी असते आणि लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. कविता, कथा, लेख, ऑडिओ, व्हिडिओ ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण देशातल्या प्रत्येक नागरिकाला जागृत करण्याचं जे आहे ते काम करत असतो. आपण समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिबिंब आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण उमटवत असतो. लेखणी म्हणजे समाजमनाचा आरसा असतो आणि आजच्या या बिकट परिस्थितीमध्ये, आजच्या या तणावाच्या परिस्थितीमध्ये सर्व साहित्यिकांनीसुद्धा आपल्या लेखणीला धार लावली पाहिजे. आपल्या लेखणीला शस्त्र बनवून आपण संपूर्ण देशामध्ये देशप्रेमाचं जे आहे ते वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि आपण सर्वजण या आवाहनाला प्रतिसाद द्याल आणि आपण जय हिंद या टॅगलाईनखाली संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण विविध भाषामध्ये आपण लेखन करायला या कालावधीमध्ये सुरू करावं अशी विनंतीसुद्धा मी आर.जे. कैलास आपल्याला करतो श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे त्या रचनेकडे आपण वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे जवान शीर्षकाखाली सौ आशा अरुण पाटील सोलापूर येथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की झेलती वार शौर्याने नाव घ्यावे अभिमानाने, झेलती वार शौर्याने नाव घ्यावे अभिमानाने, पहावे त्यांना आदराने पहारा देती नेटाने, पहावे त्यांना आदराने पहारा देती नेटाने, कर्तव्यात तत्पर राहणे प्रसंगी प्राण अर्पणे, कर्तव्यात तत्पर राहणे प्रसंगी प्राण अर्पणे, भारत मातेची सेवा करणे सैनिका त्या मुजरा मानाने, भारत मातेची सेवा करणे सैनिका त्या मुजरा मानाने. खूपच सुंदर असे जे आहेत ते भाव मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये व्यक्त केलेले होते की पहावे त्यांना आदराने पहारा देती नेटाने. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ही गोष्ट आहे श्रोते हो की आपण त्यांचा आदर केला पाहिजे, आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. आपण त्यांना जेव्हा ते सुट्टीवर येतात तेव्हा त्यांना सहकार्य केलं पाहिजे. जेव्हा ते कुटुंबियापासून दूर असतात तेव्हा आपण त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे. त्यांची जी विविध कार्यालयामध्ये विविध ठिकाणी जी कामे आहेत ती वेळेला अगदी वेळेच्या अगोदर आपण पूर्ण करून दिली पाहिजे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल, जे व्यवसाय, ज्या नोकऱ्या करत असाल त्या ठिकाणी जर का या सीमेवरील शूर सैनिक कोणत्याही दलातला असो किंवा पॅरामिलिटरी फोर्समधला असेल, तो जर आला तर त्याचं काम नियोजित वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये करून द्या. कारण त्यांच्याकडे वेळ हा खूप कमी असतो. त्यांना देशसेवेसाठी जावं लागत असतं. ते आपल्यासाठी त्याग करतात. तर आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपणसुद्धा त्यांच्यासाठी त्याग केला पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. पुढच्या ज्या 2 चारोळ्या आहेत त्याकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेल्या आहेत. ॲडव्होकेट निलेश सुदाम कुंभार, मुक्काम शेलू, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत, सोडून संसार घेतली देशासाठी आण,
सोडूनी संसार घेतली देशासाठी आण, सदैव तत्पर राखण्या राष्ट्राचा मान. सदैव तत्पर राखण्या राष्ट्राचा मान, शत्रूस नेस्त नाबूत करुणी वाढवली तिरंग्याची शान. शत्रूस नेस्त नाबूत करुणी वाढवली तिरंग्याची शान. राहील आम्हास नेहमी सैनिकांचा अभिमान. राहील आम्हास नेहमी सैनिकांचा अभिमान. आणि पुढच्या चारोळीमध्ये ते लिहितायत सर की पराक्रम करुणी गायली शौर्याची गाथा. पराक्रम करुणी गायली शौर्याची गाथा. करुणी सलाम त्यांच्या पुढे आम्ही झुकवितो माथा. करुणी सलाम त्यांच्या पुढे आम्ही झुकवितो माथा. अंगातले रक्त सळसळते ऐकुनी शूर कथा. अंगातले रक्त सळसळते ऐकुनी शूर कथा. सैनिक न झालो देशासाठी राहिली मनातली व्यथा. सैनिक न झालो देशासाठी राहिली मनातली व्यथा. वा, खूपच अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो, की अंगातले रक्त सळसळते ऐकुनी शूर कथा. सैनिक न झालो देशासाठी राहिली मनातली व्यथा. आणि प्रत्येकाला देशाचा सैनिक व्हायला निश्चितपणे आवडतं श्रोते हो. आणि आपल्याला माहीत असेल की देशाच्या संरक्षणार्थ जे विविध विभाग काम करत असतात त्यामध्ये गुप्तचर सुद्धा खातं खूप महत्त्वाचं असतं. आणि परवाच आपण ऐकलं असेल की चीनने काही याक नावाचा जो प्राणी आहे तर ते काही प्राणी आपल्या सीमेमध्ये सोडलेले होते आणि त्यांच्यामार्फत हेरगिरी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत अशा सुद्धा बातम्या आलेल्या होत्या. तर बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे अगदी सॅटेलाईटच्या माध्यमातून इथपासून ते प्राणी पक्ष्यांपर्यंत जे आहे ती माहिती राष्ट्र एकमेकांच्या विरोधात मिळवत असतात. तर पुढची जी एक रचना आहे श्रोते हो, शौर्य सैनिका या शीर्षकाखाली पी चंद्रा या नावाने सर लिहित आहेत. चंद्रशेखर परांजपे दहिसर मुंबई येथून. आणि सरांनी लिहिलंय की देशाचा मान संरक्षण दल नागरिक सुरक्षित ठेवी. देशाचा मान संरक्षण दल नागरिक सुरक्षित ठेवी. तिन्ही भू वायू आणि जल सीमांची रक्षा भक्कम हवी. तिन्ही भू वायू आणि जल सीमांची रक्षा भक्कम हवी. निधड्या छातीचा कोट करती एक एक सैनिक अनेकांशी झुंजती. निधड्या छातीचा कोट करती एक एक सैनिक अनेकांशी झुंजती. भाग्यवंत झुंजार धारातीर्थी पडती. भाग्यवंत झुंजार धारातीर्थी पडती. नागरिक हो तेथे कर माझे जुळती. नागरिक हो तेथे कर माझे जुळती. अतिशय सुंदर अप्रतिम हृदयस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि या शौर्य सैनिका या सुंदर अशा रचनेनंतर पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे वैशाली शंकर बाणेर पुणे येथून. आणि त्या लिहित आहेत की आम्ही वीरपुत्र भारत मातेचे सदा संरक्षण धरणीचे. आम्ही वीरपुत्र भारत मातेचे सदा संरक्षण धरणीचे. सीमेवर बलिदानाचे आमची आणबाण शान ही वतन. सीमेवर बलिदानाचे आमची आणबाण शान ही वतन. आमची ओळख ही वतन मोडेन कणा पण वाकणार नाही. आमची ओळख ही वतन मोडेन कणा पण वाकणार नाही. शत्रू पुढे झुकणार नाही. जाता जाता ही तिरंगा फडकेन. जाता जाता ही तिरंगा फडकेन. वीरगाथा गात तिच्या कुशीत समवेन. वीरगाथा गात तिच्या कुशीत समवेन. तर सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते की आमची ओळख ही वतन मोडेन कणा वाकणार नाही. सुंदर असे भाव होते. आणि दोन चारोळे आपल्याला पाठवलेले आहेत श्रोते हो. आकाश या नावाने सर लिहितात अमोल भारंबे गोविंदनगर नाशिक येथून. आणि पहिल्या चारोळीत ते लिहित आहेत की शहीद होतो जवान लढता शूरवीर सीमेवर. शहीद होतो जवान लढता शूरवीर सीमेवर. टोपी बंदूक याच संगिनी माता पत्नी मात्र दारावर. टोपी बंदूक याच संगिनी माता पत्नी मात्र दारावर. आणि पुढच्या चारोळीमध्ये ते लिहित आहेत की शौर्याचे प्रतीक तिरंगा पसरतो माझ्या पार्थिवावर. शौर्याचे प्रतीक तिरंगा पसरतो माझ्या पार्थिवावर. वीरांगणा ती माय माझी गर्व तिला सैनिक पुत्रावर. वीरांगणा ती माय माझी गर्व तिला सैनिक पुत्रांवर. आणि श्रोते हो खरं सांगायचं तर जेवढे सैनिक सन्मानास पात्र आहेत तेवढेच त्यांचे कुटुंबीयसुद्धा आहेत. कारण ते सुद्धा खूप मोठा त्याग करत असतात. ते सुद्धा खूप मोठा विरह सहन करून जे आहे ते आपल्या पोटच्या गोळ्याला
पतीला, आपल्या आईवडिलांना ते सीमेवर पाठवत असतात श्रोतेहो. तर श्रोतेहो, पुढच्या एका सुंदर शूर सैनिक या शीर्षकाखालील रचनेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर वर्षा विपुल रावतोळे, कल्याण येथून. आणि त्यांनी लिहिलंय की तू भाऊ, तू पती, तू पिता. तू भाऊ, तू पती, तू पिता. तू मुलगा कोणाचा तरी असतो. तू मुलगा कोणाचा तरी असतो. सगळी आपली रक्ताची नाती भारत मातेसाठी पणाला लावतो. सगळी आपली नाती, रक्ताची नाती भारत मातेसाठी पणाला लावतो. तू शूर सैनिक भारत मातेचा, तू आमच्या सर्वांचा अभिमान. तू शूर सैनिक भारत मातेचा, तू आमच्या सर्वांचा अभिमान. तुझ्या अनमोल अशा कार्याला आमचे शतशत प्रणाम. तुझ्या अनमोल अशा कार्याला आमचे शतशत प्रणाम. आणि अगदी खरं आहे श्रोते हो, की सगळी नाती, जे हे शूर सैनिक असतात, ते सगळी नाती मागे सोडून, सगळी नाती पणाला लावून ते राष्ट्राचं आपल्या रक्षण करत असतात. तर सुंदर असे भाव मांडलेले होते. आणि पुढच्या 2 चारोळे आपल्याला पाठवलेले आहेत. प्रकाश बाबूराव माने, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथून. शौर्य सैनिकांचे या शीर्षकाखाली पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की देशासाठी लढतो आम्ही, नाही कुणाची भीती. देशासाठी लढतो आम्ही, नाही कुणाची भीती. संकटांवर शौर्य दाखवून शत्रूला चारतो आम्ही माती. संकटांवर शौर्य दाखवून शत्रूला चारतो आम्ही माती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की जरी असेल धोका आमच्या जीवा, जरी असेल धोका आमच्या जीवा, जपतो आम्ही मायभूमीचा ठेवा. जपतो आम्ही मायभूमीचा ठेवा. रणभूमीत शौर्य दाखवून लावतो आम्ही विजयाचा दिवा. रणभूमीत शौर्य दाखवून लावतो आम्ही विजयाचा दिवा. आणि अतिशय सुंदर अशा 2ही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या सुद्धा 2 चारोळ्या आहेत ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ सुचिता मेहंदरगे, बोईसर इथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की भय नसे मृत्यूचे जास, भय नसे मृत्यूचे जास, तमान यास घावाची. भय नसे मृत्यूचे जास, तमान यास घावाची. देशासाठी घेई तू श्वास, गातो गाणी शौर्याची. देशासाठी घेई तू श्वास, गातो गाणी शौर्याची. आणि पुढच्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की शूरवीर तू पुत्र मातीचा, वंशाचा आहे शिवाजीचा. शूरवीर तू पुत्र मातीचा, वंशाचा आहे शिवाजीचा. तत्पर तू बलिदानास, अभिमान असे तुझ्या शौर्याचा. तत्पर तू बलिदानास, अभिमान असे तुझ्या शौर्याचा. तर सुंदर अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या ज्या 2 चारोळ्या आहेत त्यामध्ये पूजा शिंदे बरकडे, राहणार पिसुर्टी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथून. त्यांनी लिहिलंय की पहिल्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की वीर जवान झुंज खेळतो मरणाशी. वीर जवान झुंज खेळतो मरणाशी, तेव्हा लहरतो तिरंगा नभाशी. वीर जवान झुंज खेळतो मरणाशी, तेव्हा लहरतो तिरंगा नभाशी. अभिमानाने गातो आम्ही गाणी त्यांच्या शौर्याची. अभिमानाने गातो आम्ही गाणी त्यांच्या शौर्याची. वा, खूपच सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की मायभूमीच्या रक्षणाची शपथ घेतली शूरसैनिकांनी. मायभूमीच्या रक्षणाची शपथ घेतली शूरसैनिकांनी. स्मरून तुमच्या शौर्याला देतो तिरंग्याला सलामी. स्मरून तुमच्या शौर्याला देतो तिरंग्याला सलामी. तर खूपच सुंदर असे जे आहेत ते भाव त्यांच्या रचने 2 चारोळ्यामध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे नरेश पाटील ठाणे यांनी. आणि सर शौर्य शीर्षकाखाली लिहित आहेत की गोठवणाऱ्या थंडीत खेळण्यासारखं शोभतं, AK-47 खांदा मंडीत मिरवतं ते शौर्य नाचवत. गोठवणाऱ्या थंडीत खेळण्यासारखं शोभतं, AK-47 खांदा मंडीत मिरवतं ते शौर्य नाचवत. आणि पुढं त्यांनी लिहिलंय की बर्फाच्या कोसळणाऱ्या पहाडाला न जुमानत, बर्फाच्या कोसळणाऱ्या पहाडाला न जुमानत, चुकवून निहाळत पुढे जाते शौर्य सरकत. बर्फाच्या कोसळणाऱ्या पहाडाला न जुमानत, चुकवून निहाळत पुढे जाते शौर्य सरकत. खूपच अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा